अरे बापा, किती काम आहे रे बाबा. कधी होईल ही भाजी साहेब. डबा पण करायचे आहे अजून. मुलांना तर तयार पण करायचंय, शाळा सोडायला जायचंय. किती काम पडले रे बाबा. चपाती भाजी सगळे राहिले. म्हणजे काय करू, काय समजत नाही. सरिता, अजून भाजी साफ करत राहिले वय तू. हम्म म्हणजे तोंड शिवलं की काय, तुझं बोलता येत नाही की काय. राहिला बापा, नाही बोलायचं तर नको बोलूस. सरिता, मी मामाकडे गेले होते ना. मनीष मामा ग, तू ओळखत असेल त्याला. त्याने बघ भाजी बिजी दिली, ते शेतातल्या मी ते घेऊन आले. ते बघ जरा काय काय ते. अगं झालं काय तुला. एक ग्लास पाणी आणते का. आई तुम्हाला दिसत नाहीये, मी भाजी साफ करते ती. दिसतंय का, पण बाहेर ऊन किती आहे. आता मी चालत चालत आले ना, एवढं सगळं भाज्या घेऊन. तुम्ही दमले जरा. कामाला गेला नव्हतात ना, चौकशी करायलाच गेला होतात ना तिकडे. सांभाळ चौकशी असते तुमची. इकडे बस, तिकडे बस. सरिता, अशी काय बोलून राहिले का तू. एक ग्लास पाणी मागितलं तर किती बोलून दाखवतोस रे. आई भाजी झाली आहे, भाजी करून मी चपाती करायला जाते. तुम्ही या, तुम्हाला पाणी घ्या, चहा बी घ्या, काय पाहिजे ते घ्या. मी आता जाते. काय उद्धट आहे ही. भाजी आणलेली ती पिशवी पण नेली नाही आतमध्ये, तशीच गेली. हो आणा, द्या त्या पिशवी, बघते काय काय ते. काय बाई सांगायचं या बाईला. मालती मालती काकू, मालती काकू हात का घरी. हा ये गो. नाही म्हटलं दुपार झाली ना, तुम्ही कुठे गेला असताल तर. बरं मी म्हटलं विचारते. नाही गो, दुपारी मी कुठे जाते, मी घरीच आहे. आता गेलेली मनीष मामाकडे गेलेली. ते शेतावरचे काय ते शेंगा बेंगा काय ते दिलं त्यांनी, ते घेऊन आले आता उन्हातानातून. ये बस ना ग. आज दुपारी कशी आलीस का. अहो मालती काकू, ते शेजारची आहे ना, शाली शाली वहिनी, ते सांगत होते आपण बाजारात जाऊया का. ते साड्यांचं सेल वेल आहे असं काय ते म्हणत होते, आणि मला पण काय काय घ्यायचं आहे, तर आपण जाऊया का. हो ग, आज आले असते मी, पण काय करू आता दमून आले ना. एवढे चालत चालत आले आणि येऊन बसते. आणि सुने ते भाजी सापडत होती ना, सुनेकडे बसले. पाणीचा ग्लास मागितलं तर दिला नाही ग मला अजिबात. बोलली की पाहिजे तर उठून घ्या. नुसतं चौकशी करायला जाताना गावभर हिंडता तेव्हा दमत नाही, आणि घरी आल्यावर तुम्ही दमता. हो का, अशी बोलली ती. हो बघ ना ग, आता उन्हातानातून आलं तर एक ग्लास पाणी दिलं तर काय झालं. आम्ही नाही बाबा असं करत. आम्ही तर पाणी बिणी काय चहा बी सगळं देतो बाबा पाहुणचारला. आणि तुम्ही काय पाहुणे आहेत का, त्यांची सासू तर आहे. तुम्हाला त्याला काय आहे. नाही ग, अजिबात शिस्तच नाही तिला. एक ग्लास पाणी दिली असते तर काय नाही. अहो केवढी बोलली माहिती आहे का मला. नुसती भाजी साफ करत होती. बोलते मला टाईम नाही आहे, मला भाजी करायची आहे, मला मुलांना तयार करायचं आहे, मला शाळेत घेऊन जायचं आहे, मला वेळ नाही अजिबात, मला हे सगळं कामं पडली आहेत, कोण करणार आहे, अशी बडबड करत होती. एक ग्लास पाण्यासाठी एवढी बडबडली. हो ग, काय सांगू आता. हो काय सांगता आई. पाणी दिले नाही म्हणून सांगता. नाही ग, ही आली ना भेटायला, तर आम्ही असंच गप्पा गोष्टी करतोय. माझे कान अजून धड आहे. मला सगळं ऐकायला येत आहे. उर्मिला काकू, तुम्ही काय कान भरता आईचे आमचे. अगं मी कुठे काय बोलते. ती शालू बहिणी बोलली ना की आपण शॉपिंगला जाऊया करून, साडी वगैरे काय घ्यायची आहे तिला, म्हणून मी बोलायला आले, आईला विचारायला आले. मी वहिनीला विचारायला आले. तू बस ग उर्मिला, कोणा घाबरायची गरज नाही. कोण कशाला मला घाबरताय. तुम्ही आहात ना, मग मला कशाला कोण घाबरेल. तुम्ही आहात ना म्हणजे मी जाऊ का इथून. तुम्ही जाऊ नका, पण माझ्या कामात अडथळा आणू नका. मी काय अडथळा आणते. मी तिथे स्वयंपाक करते, मला शाळेत जायचंय, मुलांना डबा द्यायचा आहे. तुमची बडबड चालू आहे माझ्याविषयी. मी येणार नाही का मध्ये मध्ये विचारायला तुम्हाला. अगं काय बडबडलो आम्ही आमचं खरेदीला जायचंय ते आम्ही बडबडतोय. आई माझे कान फुटले नाही आहेत अजून. माझे कान साबत आहेत. मालती ताई, तुम्ही लोक भांडू नका. मी जाते, तुमचं काय ठरलं ना खरेदीला जायचं की नाही ते मला कळवा. हो ग बाई, तू ये. चल ग शरीता, येते मी. हो या. मी आलेल्या पाहुण्याशी असं बोलतात का. पाणी आणि चहा तर तू विचारतच नाही, पण दोन शब्द पण बोलायला तुला जड होतं का. मला काय होतं आणि काय नाही ना ते मला माझं माहिती आहे. तुम्ही मला सांगू नका. आज राजेशला येऊ दे. आज तुझं ना मी नीट करते. तुझं वागणं बोलणं सगळं नीट व्यवस्थित करायला लावते. थांब जरा. हो करायला लावा. हा मी आता जाते. किती आगाऊ आहे ग बाई. आजी आजी या. ये रे पिंटू, कुठे गेलेला सकाळपासून.
बी इथेच होतो, बाहेर खेळत होतो, पण तू होतीस का जाग्यावरती? मी आला विचारलं काय बोलले की गेली तुझी आजी भटकायला. अशी बोलली ती. हो, कुठे गेलेलीस तू बोल ना. अरे मनीष मामाकडे गेलेली, त्यांच्या शेतावरती ते शेंगा वगैरे आहेत ना, ते बोललेला की घेऊन जा करून भाजीपाला काय काय होता, तर मी घ्यायला गेलेले, ते काय काय बोलत राहिलं, पण टाईप झालं. आणून दिले बघ तुझ्या आईकडे, जा बघ काय काय आहे त्याच्यामध्ये. बरं बघतो मी. मम्मी मम्मी. काय पिंटू? आजीने काय आणलेलं दाखव ना. तिथे बा आहे बघ पिशवी, ती बघ बघ तिथे काय काय आहे ते. मी हात नाही लावला अजून. हो, कशाला हात लावेल, मी आणलंय ना. मला वेळ नाहीये, मी सांगितलं एकदा म्हणून हात नाही लावलाय. हो हो. शालूकडे जाऊन येते, कसली तिला खरेदी करायची ते विचारून येते. उर्मिला पण येऊन सांगून गेली आहे ना, बघून येते. सरिता सरिता, मी जरा शालूकडे जाऊन येते का? उर्मिला येऊन गेली ना, ते बोलून गेली ना, खरेदीचं काय बघायचं करून बघून येते जरा. हो हो या. शाळेत जाताना मला हाक मार बाबा, ये घरी, दार बंद करू नकोस. हो हो, अर्धा तास आहे, अर्धा तासात या, लवकर या. हां बरं.